स्टुडंट्स, आज आपण औद्योगिक व्यवस्थापन पेपर नंबर 3 इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा पेपर नंबर 3 पहिले युनिट स्टार्ट करणार आहोत. पहिला टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके, तो पहिल्या युनिटचं नाव आहे उत्पादन कार्य, प्रोडक्शन फंक्शन. त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन फंक्शनची, उत्पादन कार्याची संकल्पना, व्याख्या, त्याचबरोबर उत्पादन कार्याचे घटक आपण बघणार आहोत. ओके, उत्पादन कार्याची संकल्पना काय सांगितली आहे तुम्हाला? व्यवसाय संकल्पनेमध्ये दोन मूलभूत क्रियांचा समावेश होत असतो. उत्पादन क्रिया होत असताना किंवा व्यवसाय संकल्पना जी असते त्या व्यवसाय संकल्पनेमध्ये दोन क्रिया ह्या मूलभूत क्रिया असतात. त्यामध्ये पहिलं प्रोडक्शन आणि दुसरं डिस्ट्रीब्युशन. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन आणि वितरण. ओके, या दोन्ही कार्यांपैकी उत्पादन ही क्रिया प्राथमिक आणि महत्त्वाची असते. ओके, कारण उत्पादन या क्रियेनंतर वितरण ही क्रिया अस्तित्वात येते. जर उत्पादनच नसेल तर आपण वितरण कशाचं करणार हा प्रश्न व्यावसायिकासमोर असतो. त्यामुळे उत्पादन ही क्रिया प्राथमिक आणि महत्त्वाची असते. उत्पादन क्रियेमध्ये योग्य उत्पादन साधनांचा व त्या उत्पादन साधनांच्या सहाय्याने अंतिम वस्तू व सेवांची निर्मिती केली जात असते. उत्पादन क्रियेमध्ये जे काही उत्पादन साधने असतात त्या उत्पादन साधनांचा वापर करून अंतिम वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली जात असते. कच्च्या मालावर आवश्यक त्या क्रिया करून त्यांचे रूपांतर पक्क्या वस्तूमध्ये करणे म्हणजे उत्पादन कार्य होय. लक्षात ठेवा, उत्पादन कार्य म्हणजे काय? तर कच्च्या मालावरती आवश्यक त्या क्रिया करून त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या वस्तूमध्ये करणं म्हणजेच उत्पादन कार्य होय. ओके, सो कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये उत्पादन हे पायाभूत आणि मूलभूत कार्य असते. खरेदी, विक्री, कर्मचारी भांडवल ही क्रिया उत्पादन या मूळ क्रियांवर आधारित असतात. ओके, उत्पादन या क्रियेवरती आधारित असणारे घटक कोणते कोणते असतील किंवा क्रिया कोणत्या असतील तर त्यामध्ये खरेदी असेल, विक्री असेल, कर्मचारी असतील, भांडवल असेल, या क्रिया ह्या मूळ कार्यावर म्हणजेच उत्पादन या क्रियेवरती आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक उद्योगाचे यश किंवा त्याचा नफा किंवा त्या उद्योगाचं किंवा व्यवसायाचं असणारं अस्तित्व, त्या उद्योगाचा व्यवसायाचा विकास हा उत्पादन कार्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. ओके, लक्षात ठेवा, कोणत्याही उद्योगाचे यश, त्या उद्योगाचा नफा, त्या उद्योगाचं अस्तित्व, त्याचा विकास हा उत्पादन कार्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. आपलं उत्पादन कार्य किती कार्यक्षम आहे किंवा आपण आपल्या व्यवसायात जे प्रोडक्शन होतं ते प्रोडक्शन किती प्रमाणात प्रोडक्शन होतं याच्यावरती त्या बिझनेस किती प्रमाणात तो सक्सेस होणार, किती प्रमाणात त्याचं अस्तित्व निर्माण होणार किंवा तो व्यवसायात किती प्रमाणात विकास होणार ते अवलंबून असतं आपल्या प्रोडक्शन प्रोसेसवरती. ओके, उत्पादन क्रिया वस्तूला रूप उपयोगिता प्राप्त करून देत असते. ओके, जो काही कच्चा माल फॅक्टरीमध्ये आणला जातो त्याच्यावरती आवश्यक त्या काही क्रिया करून त्याचं पक्क्या वस्तूमध्ये रूपांतर केलं जातं म्हणजे त्याचं उत्पादन केलं जातं. ओके, सो उत्पादन क्रिया ही एक अशी क्रिया आहे की ती कच्च्या मालाला एक योग्य रूप प्राप्त करून देत असते. योग्य रूप उपयोगिता त्या कच्च्या मालाला प्राप्त करून देत असते. उत्पादन ही एक अशी प्रोसेस आहे की त्याच्यामुळे जी कच्च्या मालावरती क्रिया करून उत्पादन केलं जातं, एक नवीन वस्तू निर्माण केली जाते आणि त्या वस्तूचे मूल्य वाढवण्याचं काम हे उत्पादन प्रक्रिया करत असते. कारण की कच्च्या मालावरती प्रोसेस करून जेवढ्या प्रमाणात चांगली वस्तू निर्माण केली जाते त्याप्रमाणे त्या वस्तूचं मूल्य हे वाढत असतं. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल दिलंय, लाकडाच्या ओंडक्याचा कोणी उपभोग घेऊ शकत नाही. ओके, लाकडाच्या ओंडक्याचा कोणी उपभोग घेऊ शकत नाही, परंतु त्या लाकडाच्या ओंडक्याला योग्य तो आकार देऊन त्याच्यापासून जे वेगवेगळे फर्निचर बनवलं जातं, उदाहरणार्थ टेबल्स असतील, खुर्च्या असतील किंवा
लाकडी शोच्या वस्तू बनवल्या जातात त्या असतील, त्याचा उपभोग सर्वजण घेत असतात. ओके, सो लाकडाच्या ओंडक्याचा उपयोग कोण करून घेतं का, तर कोण करून घेत नाही, परंतु त्या लाकडाच्या ओंडक्याला योग्य तो आकार आल्यानंतर त्याचा उपभोग सगळेजण करून घेत असतात. त्यामुळे इथं लाकडाचा ओंडका हा कच्चा माल असेल आणि त्याच्यावरती त्याच्यावरती योग्य ते प्रोसेस करून, क्रिया करून त्याचं जे पक्क्या मालामध्ये किंवा पक्क्या वस्तूमध्ये रूपांतर होतं, ती वस्तू म्हणजे टेबल असेल, खुर्ची असेल, शोच्या वस्तू असतील, कपाट्स असतील, तर त्याचा उपयोग सगळेजण करत असतात. त्यामुळे लाकडाच्या ओंडक्याचा उपभोग कोण घेत नाही, पण त्याच्यापासून तयार झालेल्या वस्तूचा उपभोग सर्वजण घेत असतात. त्यामुळे लाकडाच्या ओंडक्याचं उपयोगिता मूल्य जे असते, उपयोगिता मूल्य हे वाढत असते. ओके, लाकडाच्या ओंडक्यापासून तयार केलेल्या फर्निचरचा उपयोग करून व्यक्ती आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवू शकते. त्याचबरोबर त्या लाकडाच्या ओंडक्यापासून तयार केलेल्या फर्निचरचा उपयोग करून व्यक्ती उपभोग समाधान मिळवू शकते, आपल्या गरजा भागवू शकते. म्हणून मानवाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी व त्यास उपभोग समाधान मिळवून देण्यासाठी, त्या व्यक्तीला उपभोगाचं समाधान मिळवून देण्यासाठी उत्पादन क्रिया पूर्ण होणं ही अतिशय आवश्यक असते. कारण प्रोडक्शन प्रोसेस जर कंप्लीट झाली नाही तर हवं ते प्रॉडक्ट आपल्याला, उत्पादन जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळत नाही, आपलं समाधान होत नाही. त्यासाठी उत्पादन क्रिया ही पूर्ण होणं अतिशय महत्वाचं असतं. सो माणसाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी ती प्रोडक्शन प्रोसेस जी असते, उत्पादन क्रिया जी असते, ती पूर्ण होणं अतिशय महत्वाचं असतं, आवश्यक असतं. तसेच उत्पादन क्रियेशिवाय वितरण क्रिया अस्तित्वात येत नाही. त्यामुळे उत्पादन क्रिया ही सगळ्यात प्राथमिक आणि मूलभूत महत्वाची क्रिया असल्यामुळे व्यवसायामध्ये उत्पादन क्रिया पूर्ण होणं अतिशय आवश्यक असतं. ओके, त्यानंतर आपण उत्पादन प्रक्रिया किंवा उत्पादन क्रिया, उत्पादन कार्य याचा व्याख्या बघूया. सो पहिली व्याख्या आहे, उत्पादन ही प्रक्रिया आहे की ज्याद्वारे वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, उत्पादन या क्रियेमध्ये कच्च्या मालावरती आवश्यक त्या क्रिया करून त्या कच्च्या मालाचं रूपांतर योग्य वस्तूमध्ये, सेवेमध्ये केलं जात असतं. म्हणजे उत्पादन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये वस्तू व सेवांची निर्मिती केली जात असते. ओके, दुसरी व्याख्या आहे, लोकांच्या गरजा भागविण्यासाठी, त्यांना वस्तू व सेवा देण्यासाठी लोक, यंत्रे व साहित्य एकत्र आणणे हे उत्पादन कार्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ओके, उत्पादन कार्याचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांना वस्तू व सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी, वस्तू व सेवा त्यांना देण्यासाठी वेगवेगळे यंत्र असतील, वेगवेगळे लोक असतील, ती एकत्र आणणे हे उत्पादन कार्याचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं. थोडक्यात मानवी गरजा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती करणे म्हणजेच उत्पादन कार्य किंवा उत्पादन क्रिया होय. लक्षात ठेवा, उत्पादन कार्य म्हणजे काय किंवा उत्पादन क्रिया काय, याची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली तर सांगता यावी. मानवी गरजा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पूर्ण करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तू किंवा सेवांची निर्मिती करणं म्हणजे उत्पादन कार्य होय, उत्पादन क्रिया होय. उत्पादन म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामधून वस्तू किंवा सेवा उत्पादित केल्या जात असतात. ओके, उत्पादन क्रियेमध्ये काय केलं जात असतं, वस्तू किंवा सेवा मानवांच्या गरजा भागवण्यासाठी वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली जात असते. ओके, तर उत्पादनाच्या व्यापक संकल्पनेमध्ये अर्थव्यवस्थेतील बिगर उत्पादन प्रक्रिया क्षेत्राचा समावेश होत असतो. उत्पादनाची जी व्यापक संकल्पना असेल त्या संकल्पनेमध्ये अर्थव्यवस्थेतील बिगर उत्पादन प्रक्रिया क्षेत्राचा समावेश होत असतो. मग त्यामध्ये काय काय येतं, तर त्यामध्ये वाहतूक असेल, ऊर्जा असेल, आरोग्य असेल, कृषी, संग्रहण, बँकिंग इत्यादी उत्पादन संकल्पनेमध्ये
इत्यादीचा समावेश होत असतो. ओके. उत्पादन या संकल्पनेमध्ये प्रक्रिया उद्योग आणि सेवा संस्थांचा समावेश केला आहे. लक्षात ठेवा, उत्पादन या संकल्पनेमध्ये कशा कशाचा समावेश केला आहे, तर उत्पादन या संकल्पनेमध्ये प्रक्रिया उद्योग आणि सेवा या संस्थांचा समावेश केला आहे. उत्पादन कार्य हे कोणत्याही संघटनेचे उद्दिष्ट पूर्तीचे कार्य असते. ओके. कोणतीही व्यवसाय संघटना असेल त्याचं उद्दिष्ट पूर्तीचं कार्य कोणतं हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला उत्पादन कार्य हे असं आन्सर तिथं लिहिता आलं पाहिजे. ओके. उत्पादन कार्य हे कोणत्याही संघटनेचे हृदय असून संघटनेच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचे असते. कोणतीही व्यवसाय संस्था असेल, व्यवसाय संघटना असेल, बिझनेस असेल, त्यांच्यासाठी उत्पादन कार्य हे त्यांचं हृदय असतं. कारण उत्पादन कार्य जर ही प्रोसेस झाली नाही, उत्पादन कार्याची क्रिया झाली नाही तर प्रोडक्शन होणार नाही. प्रोडक्शन जर झाली नाही तर डिस्ट्रीब्युशन कशाचं करायचं? डिस्ट्रीब्युशन ही दुसरी मूलभूत क्रिया आहे व्यवसायामध्ये. सो त्यासाठी उत्पादन क्रियेला व्यवसाय संकल्पनेमध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये हृदय असं म्हणलं गेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत उत्पादन कार्याचे घटक. ओके. उत्पादन कार्याच्या घटकामध्ये तुम्हाला 3 घटक महत्वाचे दिले आहेत. म्हणजे उत्पादन कार्याचे जे घटक आहेत, एकूण 14 घटक आहेत उत्पादन कार्याचे. त्याची विभागणी ही 3 विभागामध्ये केलेली आहे. त्याचं डिवायडेशन 3 पार्ट मध्ये केलेलं आहे. सो पहिलं असेल नियोजन, प्लॅनिंग, दुसरं असेल संघटन, ऑर्गनायझेशन, आणि त्याच्यानंतर असेल नियंत्रण म्हणजे कंट्रोल. ओके. सो पहिलं आपण घेऊया नियोजन. नियोजनामध्ये तुम्हाला कोणते कोणते पॉइंट दिले, तर नियोजनामध्ये तुम्हाला किती, माझ्या माहितीनुसार 7 घटक तुम्हाला समावेश केले आहेत नियोजनामध्ये. प्लॅनिंग मध्ये 7 घटकांचा समावेश केलेला आहे. ओके. उत्पादन कार्याचा नियोजन. आता उत्पादन कार्याचं नियोजन म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस जी असेल किंवा प्रोडक्शन प्रोसेसचं प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन प्रोसेस असं म्हणू शकतो आपण, किंवा प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन फंक्शन असं पण म्हणू शकतो. ओके. सो 7 घटक दिलेत प्लॅनिंग मध्ये तुम्हाला, नियोजनामध्ये तुम्हाला. तर त्यामध्ये पहिला घटक असेल तो म्हणजे उत्पादन वस्तूची निवड आणि रचना. कोणताही व्यवसाय करत असताना व्यावसायिकाला बिझनेस म्हणतात. जो तो व्यवसाय करणार आहे त्याचा अगोदर जे काही वस्तूचं ते प्रोडक्शन करणार आहेत किंवा सेवेचे प्रोडक्शन करणार आहेत, वस्तू किंवा सेवा जी निर्माण केली जाणार आहे त्या वस्तूची योग्य ती निवड करणं अतिशय महत्वाचं असतं. त्या वस्तूसाठी योग्य ती उत्पादनाची रचना करणं अतिशय महत्वाचं असतं. ओके. सो तुम्हाला या पॉइंट मध्ये काय सांगितलंय, कोणत्याही व्यवसाय संघटनेच्या यशामध्ये योग्य उत्पादन, वस्तू प्रकार आणि चांगल्या रचनेला अतिशय महत्व दिलं गेलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जे काही प्रोडक्शन आपल्याला व्यवसाय कशाचं चालवायचं, आपल्या व्यवसायामध्ये आपण कशाचं प्रोडक्शन घेणार आहोत, हे प्लॅनिंग व्यवस्थित असणं किंवा त्या वस्तूची निवड योग्य रीतीने करणं हे अतिशय महत्वाचं असतं व्यवसायामध्ये. ओके. सो काय सांगितलंय, कोणत्याही व्यवसाय संघटनेच्या यशामध्ये योग्य उत्पादन, वस्तू प्रकार आणि चांगल्या रचनेला अत्यंत महत्व आहे. चुकीची वस्तू निवड किंवा चुकीच्या वस्तू निवड केल्यामुळे किंवा चुकीची वस्तूची खराब रचना निवडल्यामुळे काय होत असतं, संस्थेचे कार्य हे अपरिणामकारक ठरत असतं. आणि त्याचबरोबर ती व्यवसाय संस्था मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्यासाठी पात्र ठरत नसते. ओके. जर आपली वस्तू योग्य ती निवडलेली आहे, आपण त्या वस्तूसाठी जी रचना निवडली आपण ती योग्य ती निवडलेली असेल तर आपली जी व्यवसाय संघटना असेल ती मार्केटमध्ये परिणामकारक दिसत असते. ओके. त्यासाठी आपण मार्केटमध्ये स्पर्धा करण्यासाठी आपण तयार असतो, पात्र असतो त्याच्यासाठी. आणि जर चुकीची वस्तूची रचना निवडली असेल किंवा चुकीची वस्तू आपण निवडली तर आपण त्या बाजारपेठेमध्ये स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी पात्र ठरत नाही. त्यासाठी व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे विचारात घेऊन सविस्तर योग्य ते मूल्यमापन करून वस्तूची निवड करणं, वस्तूची रचना निवडणं किंवा वस्तू सिलेक्ट करणं हे अतिशय महत्वाचं असतं. ओके. ज्या वेळेला योग्य ती वस्तूची निवड करून प्रोडक्शन घेतलं जातं त्यासाठी
त्यावेळेला प्रोडक्शनची प्रोसेस जी असेल त्यासाठी येणारा खर्च हा कमी प्रमाणात येत असतो. त्यासाठी उत्पादन वस्तूची निवड ही योग्य रीतीनं योग्य ते मूल्यमापन करून करणं अतिशय महत्वाचं असतं. ओके, सो दुसरा घटक किंवा नियोजनामध्ये दुसरा पॉइंट तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे उत्पादन क्रियेची निवड आणि नियोजन. दुसरा पॉइंट किंवा दुसरा घटक आपल्याला सांगितलाय उत्पादन प्रक्रियेची निवड आणि उत्पादन प्रक्रियेचं नियोजन. या अगोदर आपण काय केलं, उत्पादन वस्तूची निवड केली आहे. ओके, आता आपल्याला करायचं उत्पादन प्रक्रियेची निवड आणि त्याचं प्लॅनिंग. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, उत्पादन प्रक्रियेची निवड ही उत्पादन वस्तूच्या निवडीवर व त्याच्या योग्य त्या रचनेवर अवलंबून असते आणि त्या रचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. ओके, उत्पादन प्रक्रियेची निवड ही योग्य त्या उत्पादन वस्तूच्या निवडीवरती व त्याच्या रचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते व त्याच्या निवडीवरती अवलंबून असते. लक्षात ठेवा, उत्पादन प्रक्रियेची निवड ही जी वस्तू आपण उत्पादनासाठी निवडली आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते व त्याच्यावरती ती अवलंबून असते. उत्पादन प्रक्रिया निवडीच्या निर्णयामध्ये तंत्रज्ञान असेल, साधने असतील, यंत्र असेल, टेक्नॉलॉजी असतील, मशिनरी असतील किंवा माल हाताळण्याच्या पद्धती असतील वेगळ्या वेगळ्या, यांत्रिकीकरण यांचा समावेश होत असतो. उत्पादन प्रक्रियेच्या निवडीमध्ये तंत्रज्ञान, साधने, यंत्रे, माल हाताळण्याच्या पद्धती, यांत्रिकीकरण यांचा समावेश होत असतो. प्रक्रिया नियोजनामध्ये उत्पादन प्रक्रिया नियोजनामध्ये साधन सामग्रीमध्ये रूपांतर करण्याची सविस्तर प्रणाली आणि त्याचा क्रम त्यांचा समावेश होत असतो. आता उत्पादन प्रक्रियेच्या नियोजनामध्ये जी काही साधन सामग्री आपण निवडलेली आहे त्याचा जो क्रम असणार आहे त्याचा समावेश होत असतो. त्यामुळे उत्पादन कार्यासाठी आवश्यक प्रक्रियेची निवड करून त्याची अंमलबजावणी करणे अतिशय महत्वाचं असतं. लक्षात ठेवा की उत्पादनाची प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञान, साधने, यंत्रे, माल हाताळण्याच्या पद्धती यांचा क्रमवार समावेश केला जात असतो. त्यामुळे उत्पादन कार्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया निवडणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि आवश्यक ती प्रक्रिया निवडून त्याचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं असतं. ओके, तर तिसरा घटक आहे आपल्याला कारखान्याचे स्थान. अतिशय महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपण बिझनेस करणार आहे त्या ठिकाणी म्हणजे आपला जो बिझनेस असेल, मग तो कंपनी असेल, फॅक्टरी असेल, कारखाना आपण म्हणू शकतो, तो जो असणार आहे तो कुठल्या ठिकाणी असणार आहे त्याचं ठिकाण अतिशय महत्वाचं असतं. त्यामध्ये कारखान्याच्या जागा निवडीला अनन्यसाधारण महत्व आहे. ओके, कारखान्याच्या जागा निवडीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण चुकीची कारखान्याची जागा निवडीचा परिणाम हा उत्पादन कार्य वाढीवरती व त्याच्या विपणन कार्यात अडचणी, वाहतूक कार्यात अडचणी, कर्मचाऱ्यांचे आणि ग्राहकाचे असमाधान, उत्पादनात सतत अडथळे, कमी गुणवत्ता, स्पर्धात्मक फायदा मिळवता येत नाही इत्यादी घटकांवरती अवलंबून असतो. आता लक्षात ठेवा की कारखान्याचे योग्य स्थान निवडणं हे किती महत्वाचं असतं. ओके, कारखान्यासाठी योग्य ती जागा निवडणं किती महत्वाचं असतं आणि जर चुकीची जागा निवडली कारखान्यासाठी तर त्याचा परिणाम कोणत्या कोणत्या घटकांवर होत असतो. जर आपण चुकीची जागा निवडली कारखान्याची प्रोडक्शनसाठी तर त्याचा उत्पादन खर्च जो येणार आहे तो उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यासाठी आपण जे प्रोडक्शन बनवणार आहे तिथे जागा निवडून चुकीच्या ठिकाणी जागा कारखान्याची घेऊन तिथं कारखाना बांधून आपण त्या कारखान्यामध्ये जे प्रोडक्शन घेणार आहे त्याचा जो खर्च असणार आहे तो खर्च वाढणार आहे. ते प्रोडक्शन जे आपण घेतलंय ते प्रोडक्शन आपण ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये नेऊ मार्केटिंग करण्यासाठी किंवा ते सेल करण्यासाठी त्या मार्केटिंग मध्ये त्याला अडचण येणार आहे. आपण बाजारमध्ये ते विक्रीसाठी नेल्यानंतर तिथं आपल्याला अडचण येणार आहे.
जी आपल्या प्रोडक्शनसाठी लागणारा जो कच्चा माल असेल आपल्याला, तो वाहतूक करण्यासाठी किंवा आपला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येणार आहेत. त्यामध्ये आपल्या कारखान्यामध्ये जे काही कर्मचारी कामाला असणार आहेत, त्या कर्मचाऱ्यांना एवढ्या लांब किंवा चुकीच्या ठिकाणी आपण जर जागा निवडली तर त्या जागेवरती येऊन काम करण्यासाठी ते असमाधानी असणार आहेत. ग्राहक जे असणार आहेत त्यांना योग्य त्या वेळेवरती जर आपली वस्तू मिळाली नाही तर ते असमाधानी होणार आहेत. त्यानंतर उत्पादनामध्ये जर एखाद्या वेळेला ट्रान्सपोर्टची वाहतुकीची सुविधा जर व्यवस्थित नसेल, आपल्या कारखान्यापर्यंत झाली व्यवस्थित होत नसेल, तर आपलं जे उत्पादन होणार आहे त्या उत्पादनामध्ये आपल्याला सतत अडथळे येणार आहेत. ओके, त्यामुळे काय होणार की आपण जे प्रोडक्शन घेणार आहे त्याची क्वालिटी ही कमी होणार. जर क्वालिटी आपल्या प्रोडक्शनच्या आपल्या वस्तूची क्वालिटी जर कमी असेल तर आपण ज्या बाजारपेठेमध्ये स्पर्धकांची स्पर्धा करणार आहे त्या स्पर्धात्मक फायदा आपल्याला मिळणार नाही. एकूण विचार जर करायचा म्हणलं तर कारखान्याची जागा जर चुकीची निवडली तर सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला परिणाम होणार आहे. ओके, त्यासाठी कारखान्याची जागा निवडत असताना जागा ही योग्य त्या ठिकाणी निवडणं अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून की ग्राहकांना आपण योग्य त्या वेळेवरती वस्तू प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर जे आपल्याला कच्चा माल आपल्या फॅक्टरीमध्ये येणार आहे तो योग्य त्या वेळेवरती आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण कच्चा माल जर आपल्यापर्यंत योग्य त्या वेळेमध्ये पोहोचला तर आपण जे प्रोडक्शन घेणार आहोत ते गुड क्वालिटीचं होणार आहे आणि लवकरात लवकर ते कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन आपल्याला निर्माण करता येतं. आणि जर कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन निर्माण करत असू तर ते मार्केटमध्ये नेण्यासाठी आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही. त्यासाठी मार्केटचा, ग्राहकांचा, कर्मचाऱ्यांचा, ओके, वाहतूक सोयीचा विचार करून कारखान्याची जागा निवडणं व्यावसायिकाला अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतरचा घटक किंवा पॉइंट आहे आपल्याला यंत्ररचना, सुविधा व माल हाताळणी. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे प्रोडक्शन फंक्शन मध्ये किंवा प्रोडक्शन प्रोसेस मध्ये. यंत्ररचनेचा संबंध हा उत्पादन कार्यातील विविध विभागामधून किंवा केंद्रामधून कच्च्या मालाचा प्रवाह प्रक्रियेसाठी कार्यक्षमतेने व कमीत कमी जागेत अखंडपणे कमी वेळेत प्रवाहित ठेवण्याशी येत असतो. ओके, आता यंत्ररचनेचा संबंध कशासाठी येत असतो? ज्या फॅक्टरीमध्ये कच्चा मालाचा प्रवाह केला जातो एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये किंवा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, तो अखंडितपणे म्हणजे वेळ न लागता, बंद न पडता प्रवाह कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी यंत्ररचनेचा संबंध येत असतो. ओके, चांगल्या यंत्ररचनेमुळे माल हाताळणीचा खर्च कमी राहतो, विलंबाचा आणि गर्दीचं उच्चाटन होत नाही, समन्वयात सुधारणा होते. ओके, जर चांगली यंत्ररचना असेल तर तिथं कर्मचाऱ्यांची गर्दी होत नाही, माल हाताळणीसाठी येणारा खर्च कमी असतो. मोठ्या ज्या फॅक्टऱ्या असतात तिथं बघा की जो काही माल एका जागेवरून दुसऱ्या जागेत न्यायचा आहे तो कर्मचारी उचलत नाही, त्यासाठी मशिनरी असतात, त्या फक्त ऑपरेट कराव्या लागतात कर्मचाऱ्यांना. त्यामुळे काय होतं, एक कर्मचारी सुद्धा मोठमोठ्या मशिनरी ऑपरेट करू शकतो. म्हणजे एका ठिकाणाहून माल तयार केलेला दुसऱ्या ठिकाणी माल नेणे, दुसऱ्या ठिकाणाहून माल तयार केलेला तिसऱ्या ठिकाणी नेणे, हे प्रोसेस यंत्ररचनेमुळे होत असते. आणि जर चांगली यंत्ररचना असेल तर तिथं कर्मचाऱ्यांची गर्दी होत नाही, एक कर्मचारी ते मशीन पूर्ण ऑपरेट करू शकतो. म्हणजे एक कर्मचारी एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी नेतो. ओके, सो या उलट जर चुकीची यंत्ररचना असेल तर काय होऊ शकतं, वस्तू खराब होऊ शकतात, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ शकते आणि त्यामध्ये नफा कमी होऊ शकतो. जर नफा कमी होत असेल तर व्यावसायिकामध्ये नैराश्य निर्माण होत असतं. त्यासाठी यंत्ररचना जी यूज केली जाणार आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये ती अतिशय चांगली असणं अतिशय महत्वाचं आहे. मोठ्या फॅक्टरीमध्ये बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या माल ठिकाणी नेण्यासाठी काय केलं जातं, खूप मोठ्या ट्रॉलीज असतात, त्यामध्ये माल भरून एक कर्मचारी सुद्धा त्या ट्रॉलीज नेऊ शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. किंवा वाहक पट्ट्या निर्माण केलेल्या असतात, त्याच्यावरती फक्त प्रोडक्ट्स ठेवायचे, आपोआप ते पुढच्या डिपार्टमेंटमध्ये जातात, म्हणजे आपोआप ते पुढं सरकत असतात. अशा पद्धतीनं
किंवा मोठमोठे जे पाळणे असतात त्या पाळण्यांमध्ये माल भरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो, जेणेकरून की तिथं कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही. जर तिथं कर्मचाऱ्यांची गर्दी होत असेल तर कर्मचाऱ्यांचा बाकी ज्या ठिकाणी ते काम करणार आहे तिथला वेळ हा या ठिकाणी जातो. त्यामुळे काय होतं की आपलं जे काम योग्य वेळेमध्ये टार्गेट लावलेलं असतं कामाचं तर ते काम योग्य वेळेमध्ये होत नाही. त्यामुळे काय होतं, नफा कमी होतो आणि नफा कमी झाला की व्यावसायिकामध्ये नैराश्य निर्माण होत असतं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला उत्पादन क्षमता नियोजन. उत्पादन क्षमता नियोजनाचा संबंध हा उत्पादन स्त्रोताचे प्रमाण ठरविणे आणि मिळवणे. लक्षात घ्या, उत्पादन क्षमता नियोजनाचा संबंध हा उत्पादन स्त्रोताचे प्रमाण ठरविणे आणि मिळवणे की ज्यामुळे मागणी व उत्पादनाचा पुरवठा यात खात्री निर्माण करणे याशी असतं. ओके, उत्पादन क्षमतेचा निर्णय हा प्रत्यक्ष प्रभाव व उत्पादन पद्धतीनुसार उत्पादन स्त्रोताची उत्पादकता आणि ग्राहकाचे समाधान यावर पडत असतो. जादा उत्पादन क्षमतेचा परिणाम हा उत्पादन साधनांच्या कमी उत्पादकतेमुळे अपुरी उत्पादन क्षमता या क्षमता ही ग्राहक सेवेवरती परिणाम करत असते. जर आपलं प्रोडक्शनची कॅपॅसिटी जी आहे ती जास्त असेल, ओके, आणि प्रोडक्शन साठी आपला कच्चा माल जो येणार आहे आपल्याला तो जर कमी असेल तर काय होणार आहे, आपलं प्रोडक्शन कमी होणार आहे. कारण जर कच्चा मालच कमी असेल तर प्रोडक्शन कमी होणार. कॅपॅसिटी भरपूर असली म्हणून काय झालं, तर कच्चा मालच नाही समोर तर प्रोडक्शन कशाचं घेणार हा प्रश्न व्यावसायिकासमोर असतो, बिझनेसमॅन समोर असतो. त्यामुळं जर प्रोडक्शनची कॅपॅसिटी जास्त आहे, क्षमता जास्त आहे, परंतु रॉ मटेरियलच समोर नसेल तर प्रोडक्शन कशाचं घेणार. ओके, आणि जर रॉ मटेरियल समोर नसेल त्यामुळे काय होतं, उत्पादन ग्राहकांच्या सेवेवरती परिणाम होत असतो. ओके, सपोज असं झालं की आपल्या व्यवसायामध्ये आपण जे प्रॉडक्ट बनवतो त्या प्रॉडक्ट्सला डिमांड खूप आहे मार्केटमध्ये. ओके, आणि आपली प्रोडक्शन क्षमता ही जास्त आहे, कॅपॅसिटी ही जास्त आहे, परंतु आपल्याकडे रॉ मटेरियल तेवढा अवेलेबल नाहीये. तर त्याचा परिणाम कुठं होणार आहे, सरळ ग्राहकांवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो, डायरेक्टली इनडायरेक्टली. ओके, उत्पादन क्षमतेच्या नियोजनाच्या निर्णयामध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजनाचा समावेश केला जातो. की जेणेकरून कमी काळासाठी उत्पादन घेत असेल तर कमी कालावधीत ते उत्पादन किंवा ते प्रॉडक्ट कमीत कमी वेळेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं असतं. ज्या वेळेला त्या वस्तूला डिमांड असते त्यावेळेलाच ती वस्तू मार्केटमध्ये असेल तर त्याचा सेल हा इन्क्रीज होत असतो, व्यावसायिक हा प्रॉफिट मध्ये असतो. परंतु ज्या वेळेला त्या वस्तूला डिमांड आहे आणि ती वस्तूच मार्केटमध्ये नाहीये तर त्यावेळेला तेवढा जो वेळ असेल, तेवढा जो पिरियड असेल डिमांडचा कस्टमरचा, त्यामध्ये बिझनेस हा लॉस मध्ये जाण्याची शक्यता असते भरपूर प्रमाणात. ओके, त्यानंतरचा घटक आहे उत्पादन नियोजन आणि नियंत्रण. उत्पादन नियोजन आणि नियंत्रण. उत्पादन नियोजन या पद्धतीमध्ये उत्पादन प्रक्रियेमधून प्रमाणित दर्जानुसार अपेक्षित उत्पादन ठरवून दिलेल्या वेळेत मिळवणे की ज्यामुळे उत्पादन खर्च हा किमान राहील आणि नियंत्रणाचा संबंध हा नियोजित प्रक्रियेनुसार उत्पादन होते किंवा नाही हे पाहणे याच्याशी असतो. आता उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचा संबंध काय असतो की कंट्रोल कधी केलं जातं की ज्या वेळेला ठरलेल्या वेळेमध्ये जे नियोजन आपण प्रोडक्शनचं केले त्या ठरलेल्या वेळेमध्ये तेवढं प्रोडक्शन निर्माण होतंय का हे पाहणं, याच्यावरती कंट्रोल करणं हे नियंत्रणाचं काम असतं. त्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त दर्जानुसार उत्पादन हे निर्माण होणं अतिशय महत्वाचं असतं. उत्पादन नियोजन हे उत्पादन पूर्व कार्य असतं. उत्पादन करायच्या अगोदर त्यासाठी आपल्याला एक ठराविक प्लॅन तयार करावा लागत असतो की ज्यामध्ये उत्पादन क्रियेची पूर्ण प्रोसेस ही त्यामध्ये कच्चा आराखडा त्याचा तयार करून ती तयार केली जात असते. त्यामुळं नियोजन हे उत्पादन क्रियेच्या पूर्वी केलं जातं, त्यामुळं नियोजन हे उत्पादन पूर्व क्रिया असते. ओके, ज्याचा संबंध उत्पादनाचे वेळापत्रक तयार करणे, त्या उत्पादनाचा क्रम ठरवणे,
त्याचबरोबर यंत्रांचा पर्याप्त वापर किती करणे, त्याचा पाठपुरावा किती करणे, त्याचबरोबर उत्पादन प्रमाणाचं अर्थशास्त्र, त्याचबरोबर उत्पादनावर नियंत्रण किती प्रमाणात करायचं, या सर्व क्रियांशी उत्पादन नियोजनाचा संबंध हा येत असतो. म्हणजे उत्पादन नियोजन करण्यासाठी आपण काय काय करतो, प्लॅनिंग केली जाते अगोदर. मग त्या प्लॅनिंग मध्ये काय काय येतं, उत्पादनाचं वेळापत्रक तयार करणं, उत्पादनाची क्रियेचा क्रम ठरवणं, त्यानंतर जे काही मशिनरी किंवा ज्या काही टेक्नॉलॉजी आपण त्यामध्ये यूज करणार आहोत त्याचा पाठपुरावा करणं, या सगळ्या क्रिया ह्या उत्पादन नियोजन क्रियेमध्ये येत असतात. उत्पादन नियोजन हे केंद्रित कार्य असते. ओके, आणि त्यामध्ये पुढील कार्यांचा संबंध येत असतो. ओके, उत्पादन नियोजन हे केंद्रित कार्य असतं आणि महत्वाचं कार्य असतं, मूलभूत कार्य असतं. त्यामध्ये कोणत्या कोणत्या क्रियांचा समावेश येत असतो, तर त्यामध्ये उत्पादनाचं वेळापत्रक बनवणं, मालाचं नियंत्रण करणं, प्रक्रियेचं नियोजन करणं. दुसऱ्या बाजूला उत्पादन नियंत्रण हे विस्तृत कार्य आहे, ज्यामध्ये आदेश पाठवणं, सुधारणा करणं, कामाची गती वाढवणं, त्या प्रोडक्शनची गती वाढवणं याचा संबंध येत असतो. लक्षात ठेवा, उत्पादन नियोजनामध्ये मालाचं नियंत्रण, प्रक्रियेचं नियंत्रण, त्यानंतर उत्पादनाचं कार्य वेळापत्रक ठरवणं याचा संबंध येतो. आणि उत्पादन नियंत्रण जे की विस्तृत कार्य, लक्षात ठेवा उत्पादन कार्य हे विस्तृत कार्य आणि उत्पादन नियोजन कार्य हे केंद्रित कार्य. लक्षात ठेवा, तुम्हाला MCQ ला विचारलं जाईल उत्पादन नियोजन हे केंद्रित कार्य आणि उत्पादन नियंत्रण हे विस्तृत कार्य आहे. ओके, उत्पादन नियंत्रण हे विस्तृत कार्य आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना आदेश पाठवणे, कामामध्ये सुधारणा करणे, कामाची गती वाढवणे या क्रियांचा संबंध येत असतो. त्यानंतर 7वा घटक आहे मालसाठा नियंत्रण. मालसाठा नियंत्रण यामध्ये काय सांगितले तुम्हाला, मालसाठा नियंत्रणाचा संबंध हा पर्याप्त मालसाठा पातळी ठरविणे यापर्यंत येत असतो. म्हणजे मालसाठा नियंत्रण करणं म्हणजे मालसाठ्यावरती कंट्रोल करणं, नियंत्रण करणं त्याच्यावरती, याचा संबंध कितपर्यंत येत असतो, जोपर्यंत जे काही लिमिट ठरवलेलं असतं की तेवढ्या लिमिट पर्यंत आपल्याला आपल्या मालाचा साठा करून ठेवायचा आहे, तेवढा साठा होईपर्यंत मालसाठा नियंत्रणाचा संबंध त्याच्याशी येत असतो. मालसाठ्यामध्ये मग कशाचा मालसाठा आपण करून ठेवू शकतो, जसे की कच्चा माल असेल, जेणेकरून की काही काळासाठी कच्चा माल जर मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध झाला नाही तर त्या कच्च्या माला वाचून आपलं प्रोडक्शन हे थांबून राहू नये म्हणून काय केलं जात असतं, काही काळासाठी कच्च्या मालाचा साठा करून ठेवला जात असतो, कच्चा माल हा स्टोअर करून ठेवला जात असतो. त्यानंतर काही मशिनरी असतील, ओके, त्यानंतर हत्यारे असतील किंवा पक्का माल, जे प्रोडक्शन आपण बनवतो कच्च्या मालाचा उपयोग करून, ते पक्का माल काही काळासाठी ज्या वेळेला आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड नसेल किंवा कमी रेट असेल किंवा कमी डिमांड असेल, त्यावेळेला व्यावसायिक काय करत असतो, आपल्या मालाचा हा साठा करून ठेवतो आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची डिमांड वाढेल त्यावेळेला तो साठा बाहेर काढला जात असतो. ओके, त्यानंतर मशिनरीचे सुटे भाग काही असतील, ओके, मशिनरीचे पार्ट्स जे असतील यांचा समावेश मालसाठा नियंत्रणामध्ये होत असतो. तसेच मालसाठ्यामध्ये माल पुरवण्याची खात्री निर्माण करून त्यामध्ये किमान भांडवल गुंतून राहावे यासाठी मालाच्या गरजेचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं असतं, जेणेकरून की वेळेमध्ये तुमचा माल तुम्हाला पुरवण्याची खात्री देऊन तो आवश्यक त्या ठिकाणी वेळेच्या वेळी पोहोचवणं, त्यासाठी मालाचा साठा करून ठेवला जातो. ओके, आता मालाचा साठा करून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या पद्धती, आधुनिक तंत्र असतील त्याचा उपयोग केला जात असतो. त्यातीलच एक म्हणजे जस्ट इन टाइम जिट तंत्र, जे की तुम्हाला सेपरेट टॉपिक मध्ये एका आहे आय थिंक 3rd किंवा 4th टॉपिक मध्ये तुम्हाला जिट हा एक सेपरेट पॉइंट आहे, त्यावेळेला तो आपण डिटेल मध्ये बघणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की जिट मध्ये जस्ट इन टाइम म्हणजे ज्या त्या वेळेला त्यांना माल पुरवण्याची खात्री दिलेली असते ते पूर्ण करणं, ज्या त्या वेळेला कर्मचाऱ्यांना माल हा पुरवणं, एवढंच जिट मध्ये लक्षात ठेवायचं. अशा वेगवेगळ्या आधुनिक तंत्राचा वापर केला जात असतो माल साठा करण्यासाठी.
त्यानंतर आहे संघटन. संघटनामध्ये 7 घटक आहेत आपल्याला नियोजनामध्ये. त्यानंतर येईल ब संघटन. संघटनामध्ये त्यांनी कंटिन्यू संख्या घेतली आहे, तुम्ही सेपरेट घेऊ शकता. म्हणजे दर्जा, नियंत्रण आणि खात्री देणे या पॉइंटला तुम्ही 8 नंबर म्हणू शकता किंवा संघटनामध्ये 1 नंबर म्हणू शकता. ओके, सो त्यामध्ये संघटनामध्ये पहिला पॉइंट आहे तुम्हाला दर्जा, नियंत्रण आणि खात्री देणं. वस्तूचा दर्जावरती नियंत्रण ठेवणं वस्तूचा, कारण क्वालिटी ही अतिशय महत्वाची असते. क्वालिटी चांगली असणं अतिशय गरजेचे असते ग्राहकांसाठी. सो दर्जा, नियंत्रण आणि खात्री देणे. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, उत्पादन पद्धतीची महत्वाची एक बाजू म्हणजे त्या उत्पादनाची गुणवत्ता होय. लक्षात ठेवा, MCQ साठी असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. उत्पादन पद्धतीची महत्वाची एक बाजू म्हणजे गुणवत्ता होय. वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन कंपनीने ठरविलेल्या प्रमाणित दर्जानुसार होण्यासाठी व किमान खर्चात होण्याची खात्री देण्यासाठी ते महत्वाचं असतं. वस्तू आणि सेवेचे उत्पादन हे कंपनीने ठरवलेल्या दर्जानुसार होण्यासाठी आणि किमान खर्चात होण्यासाठी त्याची खात्री देणे हे अतिशय महत्वाचं असतं. ओके, कारण कोणताही व्यावसायिक असं म्हणणार की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त क्वालिटीचं प्रोडक्शन निर्माण केलं जावं. संपूर्ण गुणवत्तेच्या हमीमध्ये गुणवत्तेचं प्रमाण ठरवणं, खरेदी केलेल्या मालाची तपासणी करणं. लक्षात ठेवा, गुणवत्तेचं प्रमाण ठरवणं, खरेदी केलेल्या मालाची तपासणी करणे, उत्पादन प्रक्रियेत गुणवत्तेचे नियंत्रण करणे, पक्क्या मालाची तपासणी करणे याचा समावेश होत असतो. उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये त्या गुणवत्तेचं प्रमाण ठरवणं, खरेदी केलेल्या मालाची तपासणी करणं, कच्च्या मालापासून तपासणी चेकिंग केली जात असती, त्याबरोबर त्या गुणवत्तेचं प्रमाण ठरवायचं, खरेदी केलेल्या मालाची तपासणी करायची, त्यानंतर त्या गुणवत्तेवरती नियंत्रण करायचं. क्वालिटी मेंटेन होती का त्याच्यावरती कंट्रोल करायचं आणि त्याचबरोबर प्रक्रिया करून जो पक्का माल तयार होईल त्या पक्क्या मालाची तपासणी करायची आणि त्यानंतरच ते माल पॅकिंग करून ते माल बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यायचं. ओके, लक्षात ठेवा, दर्जा, नियंत्रण आणि खात्री देणे यामध्ये काय येतं ते. त्यानंतरचा पॉइंट आहे कार्य अभ्यास आणि कार्यरचना. कार्य अभ्यास आणि कार्यरचना यामध्ये काय सांगितलंय, कार्य अभ्यासाला वेळेचा आणि हालचालीचा अभ्यास असंही म्हणलं जातं. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला हे प्रश्न पडणार आहेत. कार्य अभ्यासाला वेळेचा आणि हालचालीचा अभ्यास असंही म्हणलं जातं. कार्य अभ्यासाचा संबंध हा सध्याच्या कामकाजामध्ये उत्पादकता सुधारणे आणि कामाची नवीन अशी रचना तयार करणे की ज्यामध्ये कमाल उत्पादकता निर्माण करता यावी. ओके, कार्य अभ्यासालाच काय म्हणलं जातं, हालचालीचा अभ्यास किंवा वेळेचा अभ्यास. ओके, आणि कार्य अभ्यासाचा संबंध सध्याच्या कामकाजामध्ये कशाशी येतो, तर उत्पादकता सुधारणे, जे प्रोडक्शन निर्माण होणार आहे ते प्रोडक्शन कशा पद्धतीने इम्प्रूव्ह होईल. ओके, त्याची प्रोडक्शन उत्पादकता सुधारावायची. त्याचबरोबर कामाचं असं नियोजन करायचं, कामाची अशी रचना तयार करायची की ज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निर्माण होईल. आता कार्य अभ्यासाचे 2 प्रमुख घटक आहेत. लक्षात ठेवा, कार्य अभ्यासाचे घटक किती आहेत असं विचारल्यानंतर लक्षात ठेवा की कार्य अभ्यासाचे घटक 2 आहेत. त्यामध्ये कोणते तर पहिला असेल पर्याय अभ्यास, दुसरा आहे कार्य मोजमाप. हे प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारले जाणार आहे, तो कंटिन्यू टेक्स्ट बुक घेऊन तुम्ही स्टडी करायचा आहे. ओके, कार्य अभ्यासालाच हालचालीचा अभ्यास, वेळेचा अभ्यास असं म्हटलं जातं. कार्य अभ्यासाचे घटक किती आहेत विचारल्यानंतर 2 घटक आहेत. त्यामध्ये पहिला आहे पद्धती अभ्यास, त्यानंतर कार्य मोजमाप अभ्यास. ओके, सो पद्धती अभ्यास म्हणजे सध्याच्या कामकाजाची पद्धती आणि प्रस्तावित कामाच्या पद्धती याच्या परीक्षणाच्या नोंदी ठेवणं. लक्षात ठेवा, असं जर तुम्हाला विचारलं की सध्याच्या कामाची पद्धती आणि प्रस्तावित कामाच्या पद्धती यांच्या परीक्षणाच्या नोंदी कोणत्या अभ्यासामध्ये ठेवल्या जातात, तर आन्सर असेल पद्धत अभ्यास. ओके, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं
पद्धती अभ्यासामध्ये सध्याच्या कामकाजाची पद्धती आणि प्रस्तावित कामाच्या पद्धती यांच्या परीक्षणाच्या नोंदी ठेवल्या जातात किंवा त्याचं सूक्ष्म परीक्षण केलं जातं की ज्यामुळं अधिक सोपी, परिणामकारक आणि विकसित कामाची पद्धती निर्माण होईल कमी खर्चामध्ये. ओके, जेणेकरून ज्यामुळे अधिक सोपी, परिणामकारक आणि विकसित कामाची पद्धती निर्माण करून उत्पादन खर्च कमी होईल. ओके, उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कोणत्या अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो असा जर प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर असणार आहे पद्धती अभ्यास. लक्षात ठेवा तुम्हाला एमसीक्यू साठी. त्यानंतर पद्धती अभ्यासामुळे पुढील फायदे होतात. आता पद्धती अभ्यास ही पद्धती अभ्यास जर आपण व्यवसायामध्ये यूज केलं प्रोडक्शन फंक्शन मध्ये तर त्याचा फायदा काय काय होऊ शकतो. तर कार्य वातावरणात सुधारणा होते, यंत्ररचनेत सुधारणा होते, सुविधांचा अधिक चांगला उपयोग होतो, अधिक सुरक्षितता निर्माण होते, किमान माल हाताळणी. ओके, किमान माल हाताळणी. त्यानंतर विना अडथळा उत्पादनाचा प्रवाह होतो पद्धती अभ्यास वापरल्यामुळे. पद्धती अभ्यास वापरल्यामुळे किमान अर्थ निर्मित माल तयार होतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळतो. त्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे आपल्याला कार्य अभ्यासाचाच, कार्य मोजमाप. लक्षात ठेवा कार्य अभ्यासाचे दोन प्रमुख घटक आहेत. पहिला आहे पद्धती अभ्यास, दुसरा आहे कार्य मोजमाप. कार्य मोजमापामध्ये कार्यमोजमाप ही एक अशी तंत्ररचना आहे, कार्यमोजमाप ही एक अशी तंत्ररचना आहे की ज्यामध्ये पात्र व कुशल कामगारांसाठी कामासाठी लागणारा वेळ हा असा ठरवला जातो की ज्यामुळे विशिष्ट वातावरणात ठरवून दिलेले कामाचे प्रमाण पूर्ण होईल. लक्षात ठेवा एमसीक्यू साठी कार्यमोजमाप ही एक अशी तंत्ररचना आहे की ज्यामध्ये पात्र व कुशल कामगारांसाठी कामासाठी लागणारा वेळ असा ठरवणे की ज्यामुळे विशिष्ट वातावरणात ठरवून दिलेले कामाचे प्रमाण पूर्ण होईल. योग्य कामाचे प्रमाण ठरविणे हे केवळ कार्यपद्धती प्रमाणित केल्यानंतरच शक्य आहे. कार्यपद्धतीनंतर कार्यमोजमाप शक्य होते. याचा उपयोग पुढील प्रमाणे होतो. ओके, योग्य कामाचं प्रमाण ठरवल्यानंतर केवळ कार्यपद्धती प्रमाणित केल्यानंतरच ते शक्य होत असतं योग्य कामाचं प्रमाण ठरवणं कार्यमोजमाप पद्धतीमध्ये. त्यानंतर कार्यपद्धतीनंतर कार्यमोजमाप कशा पद्धतीने शक्य आहे आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो तो बघा. कार्यमोजमाप पद्धतीमध्ये कार्यमोजमाप पद्धतीचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो व्यवसायामध्ये. मानव संसाधनाचे प्लॅनिंग करता येतं, तर मानव संसाधनाचा विकास करता येतो, नियोजन करता येतं, उत्पादन खर्चाचा अंदाज येतो व्यावसायिकाला, उत्पादन खर्चात बचत आणि नियंत्रण करता येते, आर्थिक लाभ जास्तीत जास्त प्रमाणात मिळवता येतो, निर्मिती प्रक्रियेची निवड करता येते, कामगारांची प्रगती मोजता येत असते. ओके, लक्षात ठेवा हे पॉइंट जे की तुम्हाला एमसीक्यू ला विचारले जाणार आहेत. सेपरेटली एकही एमसीक्यू तुम्हाला दिला जाणार नाही. पर्सनली स्वतः नोट्स काढून स्टडी करायचा. नोट्सही तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार नाही. टेक्स्ट बुक घ्यायचं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3चं, पेपर 3 आणि 4 एका टेक्स्ट बुक मध्ये आहे. पेपर 3चा व्यवस्थित स्टडी करायचा आणि एक्झाम मध्ये आन्सर लिहायचे. जर एक्झाम तुमची एमसीक्यू झाली तर ओके, त्यासाठी कंटिन्यू लेक्चर तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. 10वा पॉइंट आहे यामध्ये संघटनेमध्ये तुमचा पॉइंट असेल हा 3रा आणि नियोजनापासून धरलं तर पॉइंट 10वा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पॉइंट सांगितलाय देखभाल आणि बचती करणे, देखभाल आणि बदली करणे. ओके, सगळं प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवायचं. देखभाल आणि बदली करण्यामध्ये पर्याप्त देखभाल धोरणाचा समावेश होतो. देखभाल आणि बदली करण्यामध्ये पर्याप्त देखभाल धोरणाचा समावेश होत असतो की ज्यामुळे यंत्ररचना व साधनांचा जास्तीत जास्त वापर होईल. परिणामी देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी राहील. लक्षात ठेवा देखभाल आणि बदली करण्यामध्ये पर्याप्त देखभाल धोरणाचा समावेश होतो की ज्यामुळे यंत्राचा व साधनांचा जास्तीत जास्त वापरास उपलब्ध होतील. यंत्राचा देखभाल किंवा बदली यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, यंत्राचा आणि साधनाचा जास्तीत जास्त वापरास उपलब्ध होण्यासाठी त्यांचं बदली करणं
यंत्र हे बदली करणं किंवा त्याचं देखभाल करणं हे किती महत्वाचं आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करू, त्यासाठी त्या यंत्राची देखभाल करणं अतिशय महत्वाचं आहे. तर यंत्राची देखभाल करणं म्हणजे काय, ज्या मशिनरी असतील त्याला टाइम टू टाइम त्यांना काय करणं, ऑइल करणं, किंवा त्याचे काही पार्ट्स चेंज करायचे असतील तर ते टाइम टू टाइम त्यांना चेंज करणं, किंवा काही इलेक्ट्रॉनिक मध्ये काहींना अपडेट करावं लागत असतं, किंवा त्यांना सॉफ्टवेअर वगैरे मेंटेन करणं, हे अशी कामं करावी लागत असतात. ओके. परिणामी देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी येतो. जर आपण एखाद्या मशिनरीला आणून ठेवली आहे फॅक्टरीमध्ये आणि ती कंटिन्यू इयर टू इयर वापरणं त्याचं सुरूच आहे, त्याला काही मेंटेनन्सचा खर्च नाही, त्याचं रिपेअरिंगचं काम नाही, त्याला ऑइलिंग नाही, त्याचे पार्ट्स चेंज केलेले नाहीत, तर त्याने काय होणार आहे, लवकरात लवकर ती मशिनरी खराब होणार आहे. ओके. तिथं आपल्याला नवीनच मशिनरी आणून तिथं आपल्याला ठेवावी लागणार आहे. पण ज्या वेळेला आपण मशिनरी आणतो त्याचं कंटिन्यू त्याची देखभाल करणं म्हणजे काय करणं, त्याला कंटिन्यू टाइम टू टाइम त्यांना ऑइल करणं, त्याला क्लीन करणं, ऑइलिंग करून त्याला क्लीन करणं, त्याचबरोबर त्याचे काही पार्ट्स चेंज करायचे असतील तर ते पार्ट्स चेंज करणं त्या वेळेमध्येच. तर असं जर आपण केलं तर ती मशिनरी आपण आणखी ती मशिनरी जिथं 5 वर्ष काम करणार आहे तिथं ती मशिनरी सहजच 6 ते 7 वर्ष काम करत असते. ओके. सो प्रतिबंधात्मक देखभालीमध्ये प्रतिबंधात्मक तपासणी, त्यामध्ये वंगणाचं नियोजन म्हणजे टाइम टू टाइम त्याला ऑइलिंग करणं, ठराविक काळानंतर त्याचं स्वच्छता करणं म्हणजे त्याला क्लिनिंग करणं, नियोजन पद्धतीने भागाची बदली करणं म्हणजे जे काही प्लॅनिंग नुसार ठरलेलं आहे की किती काळामध्ये किती वेळेमध्ये त्याचे पार्ट्स चेंज करायचे. ओके. त्याच्या सुट्या भागांची बदली करणं, यंत्राची आणि साधनांची स्थिती नियंत्रित ठेवणे याचा समावेश हा देखभाल आणि बदली करणे यामध्ये होत असतो. लक्षात ठेवा, देखभाल आणि बदली करणं हे काय माणसाशी रिलेटेड तुम्हाला सांगितलेलं नाही, प्रोडक्शनची व्यवसायाच्या बाबतीत चाललंय. सो यंत्राची देखभाल आणि बदली करणं हे किती महत्वाचं आहे हे इथं सांगितलंय तुम्हाला बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये. सो नंतरचा 4था पॉईंट तुमचा संघटनेतला आहे खर्च कपात आणि नियंत्रण करणं. कार्यक्षम उत्पादन व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी ठेवणे आणि या संदर्भात खर्च कपात आणि खर्च नियंत्रण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लक्षात ठेवा, उत्पादनाचं मॅनेजमेंट, प्रोडक्शन मॅनेजमेंट ज्या वेळेला केलं जात असतं त्यामध्ये प्रोडक्शनला येणारा खर्च हा कमीत कमी येण्यासाठी त्या खर्चाचं नियंत्रण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा व्यवसायामध्ये प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये प्रोडक्शन खर्च हा कमीत कमी येणं आणि त्याचबरोबर त्या खर्चावरती कंट्रोल करणं, खर्च नियंत्रण करणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. की ज्याद्वारे उत्पादन खर्च हा कमी राहील. उत्पादन खर्च आणि खर्च कपात आणि नियंत्रण किंवा उत्पादन खर्च कपात किंवा नियंत्रण काही म्हणा तुम्ही तुमच्या सोयीने. ओके. सो यामध्ये खर्च कपात आणि नियंत्रणामध्ये कार्यक्षम उत्पादन व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी ठेवणे आणि खर्च कपात आणि खर्च नियंत्रण, उत्पादन खर्च कमी ठेवणे किंवा त्या खर्चामध्ये कपात आणि खर्चावरती असणारं नियंत्रण ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून आपला जो प्रोडक्शन एक्सपेन्सेस जो असणार आहे, आपला उत्पादन खर्च जो असणार आहे तो कमीत कमी यावा. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आय थिंक मला वाटतं नियोजन प्लॅनिंग झालं, आपलं नियोजन झालं, संघटन झालं, नियंत्रण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नियंत्रण हा प्रोडक्शन कंट्रोल हा पॉईंट चेकआउट करूया. ओके. बऱ्यापैकी मोठा पॉईंट आहे तो सुद्धा. चालेल. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रोडक्शन कंट्रोल हा पॉईंट बघणार आहोत. परंतु लेक्चर ऐकत असताना जे काही मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला हे MCQ एक्झामला विचारलं जाऊ शकतं, त्याच्या प्रॉपर नोट्स काढा. ओके. प्रॉपर नोट्स काढायच्या, सगळ्यांनी प्रॉपर नोट्स काढायच्या. त्याच्यात जेवढे स्टुडंट असतील इंडस्ट्रियल मॅनेजमेंटला त्या सगळ्यांनी प्रॉपर त्याच्या नोट्स काढायच्यात जेणेकरून की एक्झामला तुम्हाला ते इझी जाईल, सोपं जाईल. ओके. आणि लेक्चर ऐकत असताना प्रत्येकाने त्याचं नाव जे असेल ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे
म्हणजे समजेल की किती स्टुडंट आपले TYचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंटला आहेत. ओके, कोणकोणते आहेत. तर त्यासाठी फुल नेम तुमचं मेन्शन करा व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. ओके, थँक्यू.